पाय उचलता येत नव्हतं त्यांना. हा त्या ताई उभ्या ना, त्यांना बोलता पण येतं आणि हाता पाय चालता पण येत नव्हतं पा. चालता पण येत नव्हतं. इथूनच भांडरागरच्या आईकडून कांदा घेतला आणि मोठ्या ताई इथंच होते, त्यांच्याकडून मधाची बाटली घेतली, त्याचा विधी करून नेला, तरी पण तो लागू झाला. त्यांना अडचण असताना तो विधी लागू झाला. त्यांना चालता पण येतं आता आणि बोलताही येतं. वा वा, धन्यवाद. 2 शब्द बोला बाई तुम्ही. डॉक्टर म्हणे का तुम्हाला 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 येणार नाही. आता येणार नाही म्हणे 3 महिने. हा, डॉक्टर म्हणे तुम्हाला बोल. तुम्हाला येणार नाही पण आला लगेच 2 दिवसाला आलाय. वा वा, धन्यवाद. बाबाजी, माझा अनुभव असा आहे की माझे मिस्टर अनुष्ठान करत नव्हते. त्यांच्याशी मी खोटं बोलली की बाबाजींचा फोन आलेला आहे आणि तुम्हाला अनुष्ठान करावंच लागेल, कारण की माझ्या शेतीचं 7 वर्षापासून भांडण चालू होतं. बाबाजी समोरच्यांनी सांगितलं होतं का तुम्ही लाखांनी पैसे लावले तरी शेती होऊ शकत नाही. तर एवढं मी खोटं बोलली बाबाजी की तुम्हाला बाबाजींनी अनुष्ठान काय लावले. आशेगावचं अनुष्ठान त्यांनी 3.5 दिवसाचं केलं बाबाजी. आणि त्यांना मी बोलली होती मला बाबाजींवर भरोसा आहे, गुरुपौर्णिमेपर्यंत आपला निकाल आपल्या बाजूने लागेल. तर बाबाजी 3 दिवस गुरुपौर्णिमा पुढे होती, निकाल आमच्या बाजूने लागला. हरी ओम बाबाजी. जय हो. धन्यवाद. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला आम्ही नमन करतो आणि आमचा नमन म्हणजेच आमची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असल्यामुळे आम्ही आत्तापर्यंत करत आलो. आणि जेव्हापासून ज्या सेवेला मी लागलो तेव्हापासून आत्तापर्यंत कधीच दवाखान्यात गेलो नाही. ही आमच्या सद्गुरूंची आमच्यावरती कृपा असल्यामुळं हे सर्व चालू आहे. जय हो. धन्यवाद. कळले बाबा सोमेश्वर. हरि ओम. 4 वर्षापासून आम्ही बाबाजींच्या सानिध्यात. सांगायचं लय अनुभव, खूप काही अनुभव, खूप अनुभव. पण 4 वर्षात कधी संकल्प नारळ नाही ठेवलं, कधी प्रदक्षिणा नाही मारल्या, कधी कोणत्याच गोष्टी. म्हणजे फक्त एकच गोष्ट, जर काही दुखायला लागलं, काही हे झालं, आपण घरी जरी असलो तर एक फोन करायचं फक्त बाबाजींना फोन करून सांगितलं एक 15 मिनटात आमचं काय असेल ना तर सगळं काय पोहून जातं. म्हणजे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता यायच्या आधीचा 4 दिवसाचा अनुभव. मी आणि माझी पत्नी येवल्याला गेलो. येवल्याला गेल्यानंतर 1-1.5 वाजेच्या सुमारास खूप त्रास व्हायला लागला, छातीत त्रास व्हायला लागला, डोक्यात व्हायला लागला, लई भयान त्रास व्हायला लागला. घरी फोन केला आईला पण सांगितलं का बाबा मला असा त्रास होत राहिला. आईनं सांगितलं तुझं आणि तुझा गुरुचं नाम जप कर, काही नाही सगळं बरोबर होईल. आईच्या शब्दात सुद्धा खूप ताकद असते बरं का, खूप ताकद आहे. आईनं सरळ सांगितलं तुझ्या बाबांचा जप कर, तुला काहीच होणार नाही. वडील तर म्हणे दवाखान्यात जाय. आता दवाखान्यात आपण जातच नाही, दवाखान्याची पायरी 4 वर्षात चढलो नाही. 13 वर्ष गोळ्या खाल्या आणि 4 वर्षापासून माझ्या बाबाच्या कृपा आशीर्वादानं एकही गोळी खायला नाही, थंडी नाही, ताप नाही, काहीच नाही, सर्दीसुद्धा नाही. आणि तो अनुभव म्हणजे येवल्यातला का सगळे म्हणे चला दवाखान्यात. चुलत भाऊ चक्कर यायला लागले, चुलत भावाला फोन केला पत्नीला, तो पण आला. जायचं म्हणजे आपण म्हणा नाही, दवाखान्यात जायचं नाही. ताबडतोब बाबाजींना फोन केला, जगन बाबाला फोन केला. जगन बाबाने त्याच क्षणात बाबाजींना लय मोठ्यानं आवाज दिला आणि बाबाजींनी दरवाजा उघडला. आम्ही बाबाजींशी बोललो, एकच शब्द बोललो. बाबाजींनी सांगितलं दादा घाबरू नका, मेलो तर भरून देईन, तुम्ही काळजी करू नका, फक्त शिवटेकडे निघून या. पण त्या दिवशी जमलं नाही. भाऊ पण खूप आजारी आहे, भाऊजाई पण खूप आजारी आहे. त्या दिवशी काय जमलं नाही. नंतर 3ऱ्या दिवशी आलो, बाबाजींना फोन करून सांगितलं की बाबा आम्ही 2 दिवसात येतो. मग आलो. पण त्या दिवसापासून येईपर्यंत काहीच प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे हा फक्त बाबाजींचं एक म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. जो श्रद्धा आणि विश्वास ठेवून माझ्या बाबावर त्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. हे मला एवढी आत्मीयता मला आलेली. म्हणून सांगतो सगळ्यांना, सगळ्या भाविक भक्तांना सांगतो, ज्यांनी कधी अनुष्ठान केलं नसेल त्या भाविक भक्तांना सांगतो का भक्त आहे ना बाबाजींचं दर्शनाला येत जा आणि बाबाजींवर विश्वास ठेवा, बाबाजींच्या शब्दावर विश्वास ठेवा. आणि ज्यावेळेस बाबाजींच्या समोर बसतो ना आम्ही, त्यावेळेस आमचं सगळं दुःख देह भान सगळं आम्ही विसरून जातो. आम्ही त्यांच्या चरणावर लीन होऊन जातो आणि बाकी आम्हाला दुखणं काहीच नाही राहत. एवढंच बोलतो, बाकी काहीच नाही. हरि ओम. हरि ओम. हॅलो,
मी उगाव येथील रहिवासी असून बाबाजींच्या कृपेमुळे मी 3 वर्षापासून बीपीच्या गोळ्या खात नाही. त्याचेच मी बाबांनी सांगितलेल्या साखरेच्या प्रसादामुळे मी रोजचे 2-3 चहा पितो, तरी कोणती बाबाजीमुळे मला तकलीफ नाही आहे, एवढे मी सांगतोय. तुमची हरिओम बाबा. दादांची श्रद्धा खूप आहे. कालिका मातेची सेवा करतात उगावमध्ये. एकदा दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. सेवा करून श्रद्धा पाहिजे. आपण फक्त निमित्त मात्र करता करविता परमेश्वर आहे आणि देवा ज्याच्या मनात येते कोणाचे चाले ना. हरिओम बाबाजी. मी पहिल्यांदा 3 वर्षापूर्वी आपल्या शिवटेकडीवरती एकदा आलो होतो. त्याच्यानंतर मला नाना शिंदेंनी तुमच्याकडे आणलं. त्यांनी आपल्या शिंगवे आश्रमावरती पहिल्यांदा मला ही माळ तुमच्या हाताने घातली होती. त्यावेळी त्याच्या अगोदर म्हणजे मी ड्रिंक वगैरे करत होतो. मला इतकं भयानक त्रास झाला की मला आमच्या येवल्यामधले नामवंत डॉक्टर शाह हॉस्पिटल आणि सोनवणे हॉस्पिटल यांनी डायरेक्ट सांगून दिलं की हा जगू शकत नाही, 8 ते 15 दिवस राहू शकतो, याच्यापेक्षा जास्त दिवस नाही राहू शकत, आणि याला तुम्ही घरी घेऊन जा आणि याला काय करायचं ते करू द्या, ज्याच्या पद्धतीने तो वागत असेल तसं वागू द्या. आणि त्या टायमाला मग मी माझे आत्ता जो प्रसंग माझ्या बहिणीने सांगितला तुम्हाला, हॅलो, ज्या माझ्या बहिणीने आता प्रसंग सांगितला जमिनीची, माझी छोटी बहीण आहे, तर तिच्याकडे मी एक दिवस आलो. आपला जिजाऊ लॉन्सला मनमाडला कार्यक्रम असायचा हप्त्यातून एक वेळेस. ते कार्यक्रमाला मला ती बहीण माझी जबरदस्ती घेऊन आली की तू चल बाबाजींचं मार्गदर्शन ऐक. तर मग मी तिथे आलो. त्या दिवसापासून जे मार्गदर्शन ऐकल्यानंतर मला असा ध्येय झाला की मी बाबाजींच्या साधीण्यात जावं आणि त्यांच्या याच्यात राहावं. त्याच्यानंतर मी तुमच्याकडनं माळ घालून घेतली आणि त्याच्यानंतर मला हॉस्पिटलमधनं काढून दिलं. तर त्याच्यानंतर मला नाशिकला नेलं. नाशिकला नेल्यानंतर नाशिकच्या हॉस्पिटलमधनं पण सांगितलं की 8 दिवसामध्ये हा माणूस राहणार नाही आणि याला घरी घेऊन जा. माझ्या एका दिवसाच्या गोळ्या 750 रुपयाच्या गोळ्या होत्या. सकाळच्या 2 आणि संध्याकाळच्या 3 अशा फक्त 5 गोळ्या होत्या एका दिवसाला. त्या 750 रुपयाच्या गोळ्या होत्या आणि त्या गोळ्या येवल्यामध्ये न मिळता फक्त नाशिकमध्ये एकच मेडिकलमध्ये उपलब्ध असायच्या आणि ते गोळ्या ऑर्डर दिल्यानंतर 3ऱ्या दिवशी येत होत्या. त्याच्यानंतर मी पहिल्यांदा खंडेवाडी इथे पहिलं अनुष्ठान केलं. तिथे अनुष्ठान केल्यानंतर अनुष्ठानानंतर मी माझ्या बहिणीकडे गेलो. माझ्या बहिणीकडनं डायरेक्ट बाबांजीच्या इथे सेवेसाठी आलो. मी 11 महिने आणि 14 दिवस बाबाजींच्या सेवेत राहिलो. श्रमदान वगैरे केलं, परिपूर्ण झालो. त्याच्यानंतर मी पुन्हा माझ्या वैयक्तिक सांसारिक जीवनामध्ये वापस गेलो. त्याच्यानंतर आत्ता या अनुष्ठान बसण्याच्या अगोदर रविवारपासून मला रात्री पहाटे 3:30-4:45 दरम्यान स्वप्न पडायचे की बाबाजी मला सष्टांग दर्शन द्यायचे. बाबाजींचं दर्शन व्हायचं. बाबाजी म्हणायचे, दादा अनुष्ठान होतंय, आपल्या शिवटेकडीवरती गुरुपौर्णिमेचं अनुष्ठान होतंय, त्या अनुष्ठानाला तुम्ही या आणि अनुष्ठानाला बसा. रविवारी मला साष्टांग झाला. त्याच्यानंतर मला थोडं असं वेगळं वाटलं. मी ते ऐकून ना ऐकल्यासारखं म्हणजे मनातून काढून टाकलं. मला सोमवारी सुद्धा पहाटे त्याच टायमाला झालेल्या ठराविक वेळेवरती पुन्हा तोच दृष्टांत दिसला आणि त्याच्यानंतर मला मंगळवारी पहाटे पुन्हा तोच दृष्टांत दिसला. पण बाबाजी उभे, त्यांच्या पाठीमागे मोठे बाबाजी उभे. मोठे बाबाजी म्हणतात, दादा माझा शिष्य तुझ्यासाठी आहे, तू जा त्यांच्या सेवेत आहे आणि जे तुला काही पाहिजे ते सगळं तुला न बोलता भेटल. मी एवढंच सांगून मी बाबाजींच्या चरणी नतमस्तक होतो. हरिओम हरिओम बाबाजी. हरिओम बाबाजी. मागच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये मला पॅरालिसिसचं अटॅक रात्री 2 वाजता आला. झटका आला. परंतु माझ्या घरातील व्यक्तींनी फक्त बाबाजींची विभूती माझ्या अंगाला चोळली. त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं, मी शांत झालो, मला घाम आला, घाबरू नका. सकाळी उठल्यानंतर बाबाजींच्या तसबीरचं दर्शन घे. माझ्या घरामध्ये बाबाजींचा फोटो आहे. त्या फोटोचं दर्शन घेतल्यानंतर बाबाजी फक्त म्हणे, प्राथमिकता फक्त तू डॉक्टरकडे जाऊन ये, तुझ्या घरातल्या समज काढून टाक. आणि डॉक्टरकडे गेल्या असताना डॉक्टरने माझे एक्सरे MRI काढले. तर माझ्या मेंदूला रक्तपुरवठा होत नाही, मेंदूला सुक्क येतोय तुमच्या. माझ्या ह्या बाजूला मुंग्या यायच्या आणि डाव्या हाताला मुंग्या यायच्या.
डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर साहेब तुम्ही जर असं म्हणता, तुम्ही जे बोलता ते मी बोलतो, माझ्या जर मेंदूला जर रक्तच वाहिनी पुरवठाच होत नाही, मी तुमच्याशी क्लिअर कसं काय बोलतो? डॉक्टर बोलले की हे तुमची पूर्वपुण्याही समजा. मी पूर्वपुण्याही नाही समजत, मी माझ्या बाबाजींची पुण्याही समजतो. आणि त्या विभूतीने मी आज रिपेअर झालो आणि मी स्वतः 4 व्हीलर गाडी चालवत बाबाजींच्या दर्शनाला आलो. लांबून दर्शन केलं. बाबाजीनं 2 मिनटं माझ्याकडे कसं बैठले मलाच कळलेलं नाही. बस हरिओम बाबाजी. क्या बात आहे, टाळे वाजवा. हां, अजून कोणाला सांगायचं असलं तर चटकन अनुभव सांगा. परमपूज्य बाबाजी आणि आदरणीय सर्व इथे उपस्थित असलेल्या भाविक भक्तांना माझ्या मनापासून हरिओम. काही गोष्टी अनुभवता येत नाहीत, तर काही गोष्टी अनुष्ठानातून अनुभवता येतात. तर अनुष्ठानामध्ये एवढी ताकद आहे की आत्ता शनिवारी आम्ही मम्मीला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो, कारण इकडं नेटवर्कमुळे कोणाचाच कॉन्टॅक्ट होत नव्हता. तर हॉस्पिटलला घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की तिचं पोटात भरपूर दुखत होतं. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही एकदा सोनोग्राफी करून बघा. तर बघितल्यावर जी आपली युटरस असते म्हणजे गर्भपिशवी, त्याच्यावरती फॅलोपियन ट्यूब असते, तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की इन्फेक्शन झाले. तर तुम्हाला 8 दिवसाच्या गोळ्या देतो, तुम्ही 8 दिवसाच्या गोळ्या खाऊन परत दाखवायला या. आम्ही संध्याकाळी 9:30 वाजता घरी आलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी कॉलेजला गेले. कॉलेजमध्ये मम्मीचं हेल्थ सर्टिफिकेट दाखवून मी 8 दिवसाची सुट्टी मागितली, कारण आता इकडे यायचं म्हटल्यावर कॉलेज तर सोडून यावंच लागेल ना. इकडे आलो. मम्मीला आम्ही मनमाडवरतून इथपर्यंत येऊस्तोवर तिचा त्रास आपोआप कमी व्हायला लागला. आपल्या जीवनात भरपूर व्यक्ती भेटतात, काही आपलं जीवन घडवतात, काही बिघडवतात. तर आमच्या परिवारासाठी बाबाजी आहेत, ज्यांनी आमचं अख्खं जीवन घडवलंय, अख्खं जीवन परत दिलंय असं तुम्ही मानते. तर आज अनुष्ठानाचा शेवटचा दिवस आहे. तर सर्व ज्यांनी आमची सेवा केली, ज्यांनी आमचं अनुष्ठान सफल होऊ दिलं, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी एक संकल्प घेतला पाहिजे की परिस्थिती कुठलीही असो, कशी असो, की आपली श्रद्धा कमी झाली नाही पाहिजे, कारण श्रद्धेचा हा मार्ग नक्कीच कृपेपर्यंत जातो. हरिओम बाबा. तुझं शिक्षण किती झालं ते सांगा. मी BSc ॲग्रीच्या 3rd इयरला आहे आत्ता. धन्यवाद. माझं नाव शिंदे संध्याराणी मारुती, मी हिंगोलीची. जय हो. हरिओम बाबाजी. हरिओम. बघा, माझं 2 वेळा मूतखड्याचं ऑपरेशन झालेलं आहे. 12, 13, 14 ml मूतखडे माझ्या किडनीतून काढले गेले. आणि परत 3ऱ्या वेळेस मला परत मूतखडा झाला. दीपावलीच्या पिरियडमध्ये आम्ही बाबाजींबरोबर मध्य प्रदेशमध्ये अनुष्ठानासाठी गेलो. तेव्हा बाबाजींना मी सांगितलं, बाबाजी मला असा मूतखड्याचा त्रास आहे. अनुष्ठानला बसल्यानंतर तिथं स्वयंपाकाला काही आचारी नव्हते. बाबाजींनी सांगितलं, आजी तुम्ही आता इथे सर्वांना स्वयंपाक तुमच्याकडे आहे म्हणे. आणि मग मी तिथे 8 दिवस स्वयंपाक केला. मी दररोज बाबांनी मला काय सांगितलं, मी तुम्हाला विभूती देतो, गाजराचा हलवा करून त्याच्यामध्ये टाकून ती तुम्ही खायची. मी दररोज बाबांमागे सांगायची, बाबाजी मला विभूती द्या. असं करत करत आमचे 7 दिवस संपले. बाबाजींनी काही विभूती दिली नाही. शेवटच्या दिवशी बाबांजींना सांगितलं, बाबाजींनी सांगितलं तुम्ही जेवढी सेवा केली तुमचा मूतखडा काहीच राहणार नाही. आज 10 महिने झाले माझा मूतखड्याचा त्रास नाही. 3 मूतखडे आता पण होते, तर एकही मूतखडा राहिलेला नाही. धन्यवाद. टाळी वाजव जोरा. चटकन पटकन, आपल्याला वेळ कमी आहे. थोडक्यात सांगा. माईक बटन चालू करा. हरिओम बाबा. हरिओम. माझी मुलगी ओपीला गेली. तिला 7 मुली झाल्या. 7 मुली झाल्या. बाबाजीला संकल्प नारळ लावू, तर ते काय ऐकायला तयारच नाही. ती म्हणे तुम्ही शेवट बाबाजींच्या चरणी येशाल. शेवटी मग नंतर तेच म्हणायला लागले का आपल्याला शिव टेकडीला जायचंय, बाबाजींना संकल्प नारळ लावायचंय. मग त्यांनी 3 वाजता तिथं स्नान करून आणि इथं 4लाच ते विधी आरतीला यायचे, विधी आरती करायचे. असे करून त्यांनी 5 सोमवार आणि 2 प्रदोष केले.
2 प्रदोष 5 सोमवार आड अडचण न येता त्यांची पूर्ण झाली आणि तिला 8वा आता श्रीकृष्ण असं बाळ जन्माला आलं. हरे ओम बाबाजी. बाबाजींचीच कृपा, बाबाजींच्याच आशीर्वादांनी तिला आज शिव सोमेश्वर बाबाजी भेटले. वा वा. तुम्ही बोलले जरी